न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते। असाच एक नेता म्हणजेच बाळासाहेब पाठक। श्रमिक सेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात आपल्या कार्याचे जाळे या नेत्याने पसरवले आहे। रात्री कधीही कोणीही हाक मारली तरी बाळासाहेब पाठक या हाकेला तात्काळ धावून जाणारा नेता, अशी त्यांची ओळख। बाळासाहेब पाठक यांचा वाढदिवस नाशिक शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। सकाळपासूनच विविध ठिकाणी बाळासाहेब पाठक यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले। यानंतर मुख्य अभिष्टचिंतन सोहळा सायंकाळी द्वारका येथे संपर्क कार्यालय येथे संपन्न झाला। या कार्यक्रमास धर्मवीर सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, अजय बागुल, मामा राजवाडे, शंभू बागुल, माजी महापौर अशोक दिवे, माजी सभापती संजय साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला। केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी आलेल्या मान्यवरांनी बाळाभाऊ पाठक यांना शुभेच्छा दिल्या आहेत। त्यांना मी महापालिकेत बघण्यासाठी इच्छुक होतो। मी तुम्हाला परत सांगतो, या मुंबई नाका शिवसेना शाखेचे 26 नगरसेवक झालेले, फक्त मुंबई नाका शिवसेना शाखेचे किती माणसं लोकांनी, किती विश्वास जनतेने टाकलेला आहे। आणि म्हणून बाळासाहेब निश्चितपणे भविष्यकाळात जर तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर आता परत निवडणुका तर ते घाबरून राहिले निवडणुका घ्यायला, पण जर घेतल्या निवडणुका तर बाळासाहेब प्रयत्न करा। निश्चितपणे आम्ही सुनील भाऊ, विनायक भाऊ, आम्ही तुमच्या पाठीमागे राहू। आणि प्रभाग तर आपलाच आहे, त्यामुळं बाकी घाबरायचं काहीच कारण नाही। म्हणजे बालमनी सांगितलं सगळेच मंडळी इथं येतं, देव देश धर्म जे सगळे मानतात ते बाळासाहेबांबरोबर आहे। ब्राह्मण महासंघाचं सुद्धा बाळासाहेब काम करतात। म्हणजे एक लक्षात घ्या, आज या देवाचा वाढदिवस आहे, खरंच देवाचा वाढदिवस आहे, कारण देवाला नमन केलं पाहिजे। तुम्ही इतरांचे वाढदिवस साजरे करता, पण आज तुमचा वाढदिवस आहे। आणि म्हणून मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं बाळासाहेब आपल्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। बाळासाहेब पाठक जेवढ्याही देवस्थानावर मी जातो, सप्तशृंगी गडावर गेलं, बाळासाहेब मला मानणारा एक वर्ग तिथं सप्तशृंगीवर वेगळा आहे। गांडकापूरला गेलं तिथं त्याला मानणारं वेगळं आहे। कर्दळी वनामध्ये गेलं तिथं मानणारा वर्ग वेगळा आहे। या बाबाला कधी फोन केला का बाळासाहेब काय करताय, तर बाळासाहेब म्हणतो पूजा करतोय। म्हटलं तू माझाच भाऊ आहे। पण मी 12 वर्ष आठवून घ्यायचा प्रयत्न करतो, तरी पण माझ्यापेक्षा एक तास जास्ती घेतो, हा एकला आटपता येतं। आणि आम्ही सगळेचे सगळे जेवढे लोक समाजसेवा करतो याचं कारण असं आहे, तुम्ही म्हणाल नुसतं देवदेवच काय करतात, अरे बाबांना तुमचं जे काम करायचं असतं त्याच्यासाठी विल पॉवर लागते, आणि ती पॉवर आम्ही तिकडून घेतो आणि तुम्हाला वाटतो, बाकी काही करत नाही। नशिबाने मी जेवढ्या लोकांचं नाव घेतलं सगळ्याचे सगळे निर्व्यसनी आहे। मला ते सगळ्यात मी पुण्यवान आत्मा म्हटलं तरी चालेल, मला हे याच्यातलं एकही दारोडे भेटलं नाही। मामा असेल किंवा कोणी असेल किंवा कोणी असेल, ही माझी जी टीम आहे एकदम प्रामाणिक आहे। रात्री पहाटे कधी फोन करा, ही मला मदतीसाठी येते। श्रमिक सेनेची ही भरभराट झाली। बाळासाहेबांच्या पाठीमागं सावलीसारखं उभं राहावं। बाळासाहेबांना निश्चितपणे शुभेच्छा देत असताना त्यांना आधार सुद्धा देण्याची आपण आपली तत्परता दाखवावी अशी मापाचा व्यक्त करतो। मला खरं म्हणजे लवकर यायचं होतं, पण मी फोनची वाट पाहत बसतो, ती माफी मागतो। बाळासाहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो। इथे थांबतो। जय हिंद। तसेच भव्य असा पुष्पहार अर्पण करण्यात आला। बाळासाहेब पाठक यांनी देखील सर्वांचे आभार मानले। आणि मी नाही सांगितलं, काल प्रशांत भाऊ दिवे आले आणि अर्धाच मला सांगितलं तर काल संध्याकाळची गोष्ट का आपल्याला वाढदिवस करायचा आहे, आणि प्रशांत भाऊनी सगळं ठरवलं काय काय करायचं आणि कसं करायचं। माझे बंधू संजय भाऊ साबळे आणि हे नियोजन लागलं। लहानपणापासून शिवसेनेत काम करताना आम्ही यांना बघायचो, विनोद भाऊ असतील, सुनील भाऊ, वसंत भाऊ। शिवसेना म्हणजे आज खूप सोपी वाटते। याच विनायक भाऊ पांडेंनी रासुका खाली काही झाले असेल कोणाला माहीत नसेल, शिवसैनिक म्हणले का मारायचे। आणि मला वाटतं मला तर खूप मारलेले आहे का हो, आणि यांच्या पण तडीपाऱ्या सगळ्यांच्या झालेल्या आहे।
कोणी असं राहिलं नाही का म्हणजे एवढी स्वस्त शिवसेना नाही आहे की आज जे म्हणता आम्ही धर्मासाठी बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेना सोडली. तर सांगायचा मुद्दा असाच आहे की आम्ही प्रशांत भाऊ दिवे मगाशी बोलले का बाळासाहेबांना काय करायचं समजत नाही. नेमकं मला पण समजत नाही की मला काय करायचं आहे. तर सुनील भाऊंनी शिकवण दिलेली आहे की जो समोर येईल त्याचं काम करत चला. पण भाऊ आज तुम्ही तिघं सर्वजण साक्षीला आहे, विनू भाऊ, सुनील भाऊ आणि वसंत भाऊ. माझ्या श्रमिक सेनेचे सक्षम असेल जे कायम आम्ही तुमच्याबरोबर राहिलो. आजही लोक विकत घेऊन मुख्यमंत्री आल्यावर 200च्या वरती कार्यकर्ते येत नाही. आमचा प्रत्येक कॅपिटल म्हणून 2000 माणसं जमा करू शकतो. मला स्वतःला नाही दिले तरी चालेल, पण भाऊ तुम्ही तिघांनी जर माझ्या श्रमिक सेनेचे सक्षम असे 5 नगरसेवक नाही दिले तर आम्ही तुमच्या विरुद्ध पण बंडाचे तरी ठेवतो. आता अहो कधीतरी भाऊंनी बनवलं होतं. सुनील भाऊ असताना जिल्हा प्रमुख आपला सतीश खैरनार रिक्षा चालक भाऊ नगरसेवक होता, दादाजी आयरे होते. तर आम्हाला कुठेतरी न्याय द्या. म्हणजे मला स्वतःला कधी पण माझे सहकारी हे मोठे झाले पाहिजे आणि जेव्हा ते मोठे होतील भाऊ काय ते हातात सत्ता आल्याशिवाय लोकांची कामं नाही करता येत ना. आम्हाला बाकडा लागला तर संजय भाऊला सांगावलं होतं. संजय भाऊ ठीक आहे घरच्या 2 मिनिटात पाठवून देतात. तर आम्हाला तुम्ही हे द्या. आज तुम्ही सर्वजण आले, माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहिले, माझा मान सन्मान केला. असंच प्रेम कायम आयुष्यभर असू द्या. आणि आले त्याच्यामध्ये सर्वांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या अभिष्टचिंतन सोहळ्यास माजी नगरसेवक प्रशांत दिवे, सईद पठाण, इरफान पठाण, शब्बीर शेख, गुलाम भोये, आसिफ दादा, नदीम सय्यद, राहुल दाणी, नितीन गुमनार, दिनेश तिवारी, कैलास बारवकर, सागर भोळे, तुषार पवार, माधव वाणी, अशोक अडांगे, संदीप जाधव, सागर दाते आदींसह शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.